ज्यूस विकणारा एक पोरगा त्याची स्वतःची अशी नवीन स्वप्न घेऊन कॅसेट विकण्याची एक कंपनी काढतो. पुढे जाऊन अगदी कमी वेळात तो त्याच्या त्या कंपनीचं संपूर्ण भारतभर नाव करतो. इतकं की त्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर हजारो कोटी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचतो. एवढंच नाही तर ती कंपनी भारतातली सर्वात जास्त टॅक्स भरणारी कंपनी सुद्धा बनते. म्हणजे गुलशन कुमार आणि त्यांच्या टी सिरीज कंपनीला कोण ओळखत नाही. एक से बडकर एक गाणी आणि सिनेमे या कंपनीने आपल्याला दिलेत. आता त्यांची नावं सांगायला दिवस सुद्धा पुरायचं नाही. या कंपनीचे मालक गुलशन कुमार यांचा प्रवास मात्र झिरो टू हिरो असाच राहिलेला आहे. एक सामान्य घरातला पोरगा ते टी सिरीजचा मालक असा त्यांचा प्रवास खरंच थक्क करणार आहे. पण दुर्दैवानं गुलशन कुमार अंडरवर्ल्ड नावाच्या सापाच्या विळख्यात अडकले आणि त्यांची दुर्दैवी हत्या करण्यात आली. ते सुद्धा ज्या शंकराची रोज ते देवपूजा करायचे त्याच्या मंदिराच्या बाहेरच. नेमकं काय घडलं होतं तेव्हा? असं यशाच्या अत्युच्च शिखरावर असताना गुलशन कुमार यांनी अंडरवर्ल्डची दुश्मनी का घेतली? अंडरवर्ल्डकडून धमकीचे फोन येत असताना सुद्धा त्यांनी पोलिसांना का कळवलं नाही? एकूणच गुलशन कुमार यांची हत्या का झाली? कोणी केली? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे गुलशन कुमारांचं खरं नाव गुलशन कुमार दुआ. 5 मे 1956 रोजी दिल्लीतल्या पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या गुलशन कुमार यांचं आयुष्य एखाद्या पिक्चरपेक्षा सुद्धा खतरनाक आहे. गुलशन कुमार यांचे वडील चंद्रभान दुआ यांचं दिल्लीतल्या दर्यागंजमध्ये ज्यूसचं दुकान होतं. त्याच ज्यूसच्या दुकानात गुलशन त्यांच्या वडिलांना मदत करायचे. पण गुलशन मात्र त्यांच्या कामावर कधीच खुश नव्हते, कारण त्यांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं होतं. पण त्यांच्या घरच्या एकूण परिस्थितीमुळं ते हे काम करत होते. मग स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी ज्यूसच्या दुकानासोबतच कॅसेट विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी गाण्यांची कॅसेट स्वस्तात विकायला सुरुवात केली. या कामात मात्र त्यांना भरपूर यश मिळालं. त्यांनी 11 जुलै 1983ला नोएडामध्ये टी सिरीज नावाची एक म्युझिक कंपनी सुरू केली. 1988 मध्ये त्यांच्या कंपनीला पहिला मोठा ब्रेक मिळाला. त्याच वर्षी आमिर खान आणि जुही चावला यांचा एक पिक्चर आला होता, कयामत से कयामत तक. टी सिरीजने केलेल्या त्या पिक्चरच्या तब्बल 80 लाख कॅसेट्स विकल्या गेल्या होत्या. त्यानंतर 1990 मध्ये आशिकी रिलीज झाला आणि त्याच्या म्युझिक अल्बमनं तर म्युझिक इंडस्ट्रीमधले सगळे रेकॉर्ड्स तोडले. त्यावेळी कुमार सानू हे नव्या जमान्याचे किशोर कुमार झाले होते. त्यानंतरची पुढची 10 वर्ष ही फक्त टी सिरीजच्याच नावावर होती. अनुराधा पौडवाल, सोनू निगम हे गायक टी सिरीजच्या माध्यमातून बॉलिवूड म्युझिक इंडस्ट्रीमध्ये धुरळा करत होते. असं करत करत दर्यागंजमध्ये ज्यूसचं दुकान चालवणाऱ्या एका पोरानं संगीत उद्योगाचा सगळा चेहरा मोराच बदलून टाकला होता. आणि हे सगळं घडलं होतं ते केवळ 7 रुपये किमतीच्या कॅसेटमुळे. आणि म्हणूनच कॅसेट विकणाऱ्या त्या मुलाचं नाव लोकांनी कॅसेट किंग गुलशन कुमार असं ठेवलं होतं. 1997 मध्ये जेव्हा गुलशन कुमार त्यांच्या यशाच्या शिखरावर होते तेव्हा टी सिरीजनं टिप्स आणि सारेगामा या कंपन्यांना मागं टाकून म्युझिक इंडस्ट्रीमधलं 65% मार्केट काबीज केलं होतं. जवळपास सगळ्याच मोठ्या सिनेमांचे म्युझिक राईट्स हे टी सिरीजकडे होते. आणि नेमकं त्याच वेळी गुलशन कुमार यांची हत्या झाली होती. हा तो काळ होता जेव्हा अंडरवर्ल्ड आणि फिल्म इंडस्ट्री यांच्यातल्या संबंधाविषयी सगळ्यांना माहीत होतं. रिअल इस्टेट तेव्हा डबघाईला आली होती. त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीमधली लोक अंडरवर्ल्डच्या लक्षावर होती. म्हणजे गुलशन कुमार यांच्या हत्येत अंडरवर्ल्डचा हात होता. कुणाच्या आरोपपत्रात अबू सालेमच्या नावाचा समावेश होता. मात्र ज्यावेळी त्याचं नाव न्यायालयात घेण्यात आलं त्यावेळी त्याच्या नावापुढं गैरहजर असं लिहिलं जात होतं. अगदी तो मुंबईतल्याच आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असताना सुद्धा. आता आपण गुलशन कुमार हत्येप्रकरणी अबू सालेमवर गुन्हा का दाखल होऊ शकला नाही आणि गुलशन कुमार यांच्या हत्येचा प्लॅन नेमका कसा आखण्यात आला, त्यात नक्की कोणाचा सहभाग होता याकडे वळूया. दिनांक 12 सप्टेंबर 1997 त्या दिवशी मंगळवार होता. 42 वर्षीय गुलशन कुमार पूजेची थाळी घेऊन घरातून बाहेर पडतात. लोखंडवाला कॉम्प्लेक्स, जिथं बॉम्बे फिल्म इंडस्ट्रीतली अनेक स्टार लोक राहत होती, तिथं गुलशन कुमार यांचा बंगला सुद्धा होता. घड्याळात 10:10 झाली होती. तेव्हा पांढरा कुर्ता आणि पांढरे सँडल घातलेले गुलशन कुमार त्यांच्या मरून रंगाच्या मारुती ST मधून खाली उतरले. समोर एक शिवमंदिर होतं. गुलशन कुमार यांनी जीतनगरमध्ये स्वतः बांधलेलं हे मंदिर 4 वर्षांपूर्वी सर्वात पहिल्यांदा पाहिलं होतं. भगवान शिव आणि पार्वतीचे भक्त असणाऱ्या गुलशन कुमारांनी महागड्या टाईल्स लावून त्या मंदिराची पुनर्बांधणी केली होती. तेव्हापासून ते रोज सकाळ संध्याकाळ या मंदिरात यायचे. दिनक्रम अगदी ठरलेला होता.
पण 3 लोक मात्र या दिनक्रमावर अगदी व्यवस्थित लक्ष ठेवून होते, जे त्या दिवशी सुद्धा गुलशन कुमार यांची अगदी आतुरतेनं वाट पाहत होते. आता यानंतर काय झालं हे जाणून घेण्याआधी गुलशन कुमार यांच्यावर नजर ठेवणारी लोक कोण होती आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काय कारण होतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. या घटनेला कारणीभूत असणारी मूळ गोष्ट ही 7 जून 1994 पासून सुरू होते. जावेद रियाज सिद्दीकी नावाचे एक प्रोड्युसर होते. सिद्दीकी त्यावेळी एक सिनेमा बनवत होते. नाव होतं तू विश मैं अमृत. या पिक्चरची हिरोईन होती जेबा बख्तियार. जेबा ही पाकिस्तानी ॲक्ट्रेस होती आणि दाऊद इब्राहिमच्या इच्छेनं तिला सिनेमात कास्ट करण्यात आलं होतं. पण जेबाला साईन केल्यानंतर काही दिवसातच सिद्दीकीनं तिला हटवण्याचा निर्णय घेतला. यामुळे दाऊद नाराज झाला आणि त्यानं 7 जून 1984ला सिद्दीकीची गोळ्या झाडून हत्या केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार या हत्येनंतरच गुलशन कुमार यांना अंडरवर्ल्डचे फोन येऊ लागले. त्यामुळे यूपीचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी त्यांना बॉडीगार्ड दिला. तेव्हा मुंबईमध्ये 1994 ते 1997 या काळात अनेक चित्रपट निर्मात्यांना धमक्या आल्या. यामध्ये सुभाष घई आणि मोहरा फेम राजीव राय यांचाही समावेश होता. त्यानंतरच 1997ला गायक नदीम सैफी आणि गुलशन कुमार यांच्यात तणाव निर्माण झाला. त्या वर्षी नदीम श्रवण जोडी फेम नदीम सैफी यांनी एक अल्बम लॉन्च केला होता. त्या अल्बमचं नाव होतं हाय अजनबी. या अल्बमची काही गाणी नदीमनं स्वतः गायली होती. नदीमला टी सिरीजने या अल्बमचे हक्क विकत घेऊन त्याची जाहिरात करावी अशी इच्छा होती. पण गुलशन कुमार मात्र यासाठी तयार नव्हते. पण गुलशन कुमारचा भाऊ किशन कुमार यानं कोर्टात दिलेल्या जबाबानुसार गुलशन कुमार यांनी नदीमला त्याचा आवाज चांगला नसल्याचं सांगितलं होतं. पण नंतर कसं तरी करून हे सगळं जमलं आणि टी सिरीजनं त्या गाण्यांचे हक्क विकत घेतले. प्रमोशनसाठी व्हिडिओ बनवला, पण अल्बम अगदीच फ्लॉप ठरला. नदीमनं यासाठी गुलशन कुमार यांना जबाबदार धरलं. त्या अल्बमला योग्य प्रसिद्धी न मिळाल्यामुळं तो अल्बम फ्लॉप झाल्याचं त्याला वाटलं. पुढं किशन कुमारनं न्यायालयात असंही सांगितलं की एका भेटीदरम्यान नदीमनं गुलशन कुमार यांना बघून घेण्याची धमकी दिली होती. त्यानंतरच 5 ऑगस्ट 1997ला गुलशन कुमार यांना एक फोन आला. दुसऱ्या बाजूला अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा आवाज होता. तुम्ही वैष्णो देवीच्या मंदिरात लोकांना रोज लंगर खायला घालता म्हणे, कधीतरी आम्हालाही खाऊ घाला असं सालेम पुढं म्हणाला. त्यानंतर अबू सालेमनं गुलशन कुमार यांना 10 कोके म्हणजेच 10 कोटी रुपयांची मागणी केली. या कॉलमध्ये अबू सालेमनं नदीमच्या अल्बमचे प्रमोशन नीट का केलं नाही अशी विचारणा केली. तेव्हा गुलशन कुमार यांनी त्याला उत्तर दिलं की नदीमचा आवाज चांगला नाही आणि त्यामुळेच तो अल्बम फ्लॉप झाला. यानंतर 9 ऑगस्टला पुन्हा एकदा गुलशन कुमार यांना अबू सालेम याचा फोन आला. त्याबद्दल किशन कुमार यांनी कोर्टात असं सांगितलं की या दुसऱ्या कॉलमध्ये सुद्धा अबू सालेमकडून पुन्हा एकदा पैशाची मागणी करण्यात आली. तुम्ही अंडरवर्ल्डला हलक्यात घेताय असं पुढं सालेम म्हणाला. विशेष म्हणजे सालेमनं त्यात मुंबई पोलिसांचा सुद्धा उल्लेख केला होता. तो म्हणाला की तुम्ही अजून पोलिसात गेला नाही, याचा अर्थ तुम्ही आम्हाला गांभीर्यानं घेत नाही. पुढं जे काय होईल त्याची जबाबदारी तुमची असेल असं म्हणत अबू सालेमनं गुलशन कुमार यांचा कॉल कट केला. म्हणजे अशा धमक्या येऊन सुद्धा गुलशन कुमार पोलिसांकडे गेले नाहीत. त्यांच्या मित्रांनी त्यांना खूपदा पोलिसात जायला सांगितलं, पण पोलिसात जाऊन त्यांना काही फायदा होणार नाही असं गुलशन कुमार यांना वाटलं. तसं तर गुलशन कुमार यांनी पोलिसात न जाऊन चुकी केली होती, कारण अवघ्या महिन्याभरापूर्वीच दिग्दर्शक राजीव राय यांच्यावर हल्ला झाला होता. त्यांना पोलीस संरक्षण होतं, त्यामुळेच त्यांचा जीव वाचला होता. त्याआधी अबू सालेमनं सुभाष घई यांच्यावर सुद्धा हल्ला करण्याचा प्लॅन केला होता, पण त्याआधीच पोलिसांनी त्या हल्लेखोर मुलांना पकडलं होतं. या घटनेनंतर इंडियन एक्सप्रेसच्या पत्रकारानं अबू सालेमशी चर्चा केली. रिपोर्टरनं अबू सालेमला विचारलं की तुमच्या धमक्या या फक्त पोकळ आहेत का? सालेमनं त्या रिपोर्टला उत्तर दिलं, अजून फक्त 1 आठवडा थांबा. आणि त्यानंतर तो आठवडा अखेर ऑगस्ट महिन्यात आला. त्या दिवशी गुलशन कुमार यांचा बॉडीगार्डही त्यांच्यासोबत नव्हता. त्याची प्रकृती ठीक नसल्यामुळं तो घरीच थांबला होता. 10:40 गुलशन कुमार मंदिरातून पूजा करून आपल्या कारकडे परतत होते. काय पावलं चालल्यानंतर गुलशन कुमार यांना त्यांच्या कपाळावर कोणीतरी रिव्हॉल्वर ठेवली आहे असं जाणवलं. कुमार यांनी पाहिलं की निळ्या जीन्समध्ये लांब केस असलेला एक माणूस उभा होता. त्यावर गुलशन कुमार त्याला म्हणाले की काय करतोयस? त्यावर पलीकडून रिप्लाय आला, तुम्ही पुरेशी पूजा केली आहे, आता डायरेक्ट वर जाऊन करा. त्यानंतर एक गोळी सुटते आणि गुलशन कुमारांच्या कपाळाला चाटून ती गोळी निघून जाते.
आणि ते जमिनीवर पडतात. पूजेचं सगळं साहित्य सुद्धा इकडं तिकडं विस्कळीत होऊन जातं. गुलशन कुमार इकडं तिकडं पळून जाण्याचा प्रयत्न करतात. ते जवळच्या घरात मदत मागण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्या घरातल्या महिला दरवाजा बंद करून घेतात. गुलशन कुमार दुसरा दरवाजा ठोठावतात, पण त्या घरात सुद्धा त्यांना मदत होत नाही. त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर असलेला रूपलाल सूरज रस्त्यावर पडलेला पूजेसाठी आणलेला कलश उचलतो आणि हल्लेखोरांच्या दिशेने फेकतो. रूपलालच्या दोन्ही पायाला गोळी लागते आणि तोही तिथेच पडतो. त्यानंतर हल्लेखोर गुलशन कुमारपर्यंत पोहोचतात. त्यावेळी कुमार सार्वजनिक शौचालयाजवळ उभे होते. त्यानंतर 2 जणांनी कुमार यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांच्या पाठीवर आणि मानेला एकूण 16 गोळ्या लागल्या. त्यावेळी गुलशन कुमार तिथं असलेल्या भिंतीचा आधार घेण्याचा प्रयत्न करत होते, पण गोळ्या लागल्यामुळं त्यांचा तोल जात होता. म्हणजे गुलशन कुमारांनी ज्या सिनेमांसाठी म्युझिक दिलं, अगदी त्याच सिनेमातल्या एखाद्या ॲक्शन सीन प्रमाणेच तिथं सगळं घडत होतं. ते जिथं कोसळले त्याच्या वरच्याच भिंतीवर एक फरशी होती आणि त्या भिंतीवर देवीचं चित्र होतं. हा सगळा खेळ अवघ्या 2 मिनिटात संपतो. तिन्ही हल्लेखोर शेजारी उभ्या असलेल्या टॅक्सीच्या चालकाला बाहेर ओढून काढतात आणि टॅक्सी घेऊन गायब होतात. अर्ध्या तासानंतर त्या ठिकाणी पोलीस येतात. गुलशन कुमार यांना जवळच्या कुपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं, जिथं डॉक्टर त्यांना मृत घोषित करतात. म्हणजे त्यानंतर इंडिया टुडेचा एक पत्रकार अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजांशी संवाद साधतो. तेव्हा गुलशन कुमार यांच्या हत्येत अबू सालेमचा हात असल्याचं राजन त्या पत्रकाराला सांगतो. सालेमनं दिग्दर्शक राजीव राय यांच्यावर सुद्धा हल्ला घडवून आणला होता आणि हे सगळं दाऊदच्या ऑर्डरवर सुरू होतं असंही तो पुढे सांगतो. पुढे गुलशन कुमार यांच्यावर दिल्लीला नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले आणि पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला. पुढे पोलीस तपासात काही गोष्टी समोर आल्या. मे 1997 मध्ये अनीस इब्राहिमच्या दुबईतल्या कार्यालयात एक बैठक झाली होती. अनीस इब्राहिम म्हणजेच दाऊदचा धाकटा भाऊ. या बैठकीत अनीस, अबू सालेम आणि त्यांच्यासोबत आणखी एक गुंड उपस्थित होता. या बैठकीत गुलशन कुमार यांची हत्या करून बॉलिवूडमध्ये एक प्रकारे धाक निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी 3 जणांना बोलावण्यात आलं. त्यापैकी एक असद रौफ उर्फ दाऊद मर्चंट हा अबू सालेमच्या जवळचा होता. पोलिसांनी या प्रकरणी मर्चंट आणि त्याचा भाऊ अब्दुल रशीद यांना अटक केली आणि या व्यतिरिक्त 19 जणांना सुद्धा आरोपपत्रात दोषी ठरवण्यात आलं. यामध्ये अबू सालेम, नदीम सैफी सोबत आणखी एक नाव होतं जे खूप धक्कादायक होतं. ते म्हणजे टिप्स कंपनीचे मालक रमेश तौराणी. नदीम सोबत रमेश तौराणीनं गुलशन कुमार यांना मारण्यासाठी 25 लाख रुपयांची सुपारी दिल्याचा दावा पोलिसांनी केला होता. या प्रकरणाचा पहिला निर्णय 2002 मध्ये आला. पोलिसांनी दाऊद मर्चंटला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि बाकीच्यांना सोडून देण्यात आलं. पोलीस रमेश तौराणी यांच्या विरोधात पुरावे सादर करू शकले नाहीत, त्यामुळे न्यायालयानं त्यांना सुद्धा निर्दोष म्हणून सोडून दिलं. तोपर्यंत नदीम सैफी मुंबई सोडून लंडनला गेला होता. त्याच्या प्रत्यार्पणासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात आले, पण ब्रिटिश न्यायालयानं त्याच्या विरोधात सादर केलेले पुरावे अपुरे असल्याचं लक्षात घेऊन त्यांनी त्याचं प्रत्यार्पण नाकारलं. नंतर नदीमने ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारलं, पण नुकत्याच माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार तो सध्या दुबईत त्याची परफ्यूमची कंपनी रन करतोय. अबू सालेम बद्दल बोलायचं झालं तर त्याला 2005 मध्ये पोर्तुगालमधून भारतात आणण्यात आलं होतं, पण त्याच्यावर कधीच कोणाचा गुन्हा दाखल झाला नाही. त्याचं कारण होतं पोर्तुगाल आणि भारत यांच्यामधल्या करारातल्या अटी. या करारानुसार अबू सालेम विरुद्ध फक्त तेच खटले चालवता येतील ज्यावर सहमती झाली होती आणि गुलशन कुमार खून प्रकरण हे या यादीत नव्हतं. त्यामुळे 2005 नंतर या खटल्याच्या सुनावणी दरम्यान अबू सालेमला गैरहजर मानलं जात असताना त्याला काही अंतरावर असलेल्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. या प्रकरणाचा अंतिम निर्णय हा 2021 मध्ये घेण्यात आला. त्यानंतर न्यायालयानं अब्दुल रौफ उर्फ दाऊद मर्चंट आणि अब्दुल रशीदला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा निकाल देताना न्यायालयानं म्हटलं की नदीम सैफी आणि अबू सालेम यांच्या सांगण्यावरून ही हत्या करण्यात आली होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे अबू सालेम विरुद्धचा खटला पुढे जाऊ शकला नाही आणि दुसरा आरोपी नदीम सैफी आजपर्यंत भारतात परतलेला नाहीये. त्यामुळं या प्रकरणात कितपत न्याय झाला हे सांगता येणार नाही. मात्र गुलशन कुमार यांचा वारसा अजूनही जिवंत आहे हे मात्र नक्की. टी सिरीज हे संगीत जगतातलं आज सुद्धा खूप मोठं नाव आहे. टी सिरीजची सगळी जबाबदारी सध्या गुलशन कुमार यांचे चिरंजीव भूषण कुमार हे सांभाळत आहेत. पण ज्यांनी ही कंपनी सुरू केली त्या गुलशन कुमारांना मात्र ही अशी दर्दनाक एक्झिट घ्यावी लागेल असं कुणाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. असो,
पण बाकी तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.